आला रे आला श्रावण आला. श्रावण महिना लवकरच सुरू होत आहे. तो नक्की किती तारखेला सुरू होत आहे? किती तारखेला संपतोय? श्रावण महिन्यात येणारे सण उत्सव जे आहेत, त्या सणांच्या तारखा काय आहेत, या सगळ्याबद्दलची माहिती आपण सविस्तर एकाच व्हिडिओत बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. मंडळी, गुरुपौर्णिमा संपली की सगळ्यांना वेध लागतात ते श्रावण महिन्याचे. श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे 13 ऑगस्टला. 12 ऑगस्टला अमावस्या आहे. आषाढ महिन्याची समाप्ती होणार आहे आणि 13 तारखेपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. 13 तारखेला श्रावण महिना सुरू झाला की श्रावण महिन्याची समाप्ती जो आहे, अर्थात श्रावण महिना संपणार आहे तो म्हणजे 11 सप्टेंबरला. 10 सप्टेंबर रोजी दर्शपिठोरी अमावस्या आहे. पोळा आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी 11 सप्टेंबरला श्रावण महिना संपणार आहे. कारण अमावस्या 10 तारखेला सुरू होती आणि 11 तारखेला संपत आहे. म्हणजेच काय, तर 13 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर आपला श्रावण महिना असणार आहे. या 2 तारखा फिक्स लक्षात ठेवा. आता 13 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर श्रावण महिना आहे हे क्लिअर झालं. मग आता बघूया श्रावणात येणारा पहिला सण कोणता. श्रावण महिन्यात येणारा पहिला सण आहे नागपंचमी. तो किती तारखेला, तर नागपंचमी आलेली आहे 17 ऑगस्टला आणि याच दिवशी पहिला श्रावणी सोमवार सुद्धा आहे. सुंदर योगायोग जुळून आलाय की नागपंचमी सोमवारी आलेली आहे. त्यामुळे सोमवारची पहिली शिवामूठ पूजन सुद्धा असणार आहे आणि तांदळाची शिवामूठ वाहिली जाणार आहे. म्हणजेच काय, तर 17 तारखेला पहिला श्रावणी सोमवार आहे आणि 17 तारखेलाच नागपंचमी सुद्धा आहे. त्यानंतर दुसरा श्रावणी सोमवार जो आहे ना, तो 24 तारखेला आहे आणि एक योगायोग असा आलाय की दुसऱ्या श्रावणी सोमवारी एकादशी आलेली आहे. त्यानंतर श्रावणातला मोठा सण आपण ज्याला म्हणतो तो म्हणजे नारळी पौर्णिमा. ती आहे 27 ऑगस्टला. 28 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. तेव्हा सगळ्या भावा बहिणींनी रक्षाबंधनची तारीख लक्षात ठेवा. रक्षाबंधनची तारीख आहे 28 ऑगस्ट. यावेळेस जे श्रावणी सोमवार आलेले आहेत ना, त्या प्रत्येक श्रावणी सोमवारला काही ना काहीतरी विशेष दिवस आलेला आहे. जसं की तिसऱ्या श्रावणी सोमवारी सुद्धा सुंदर योगायोग जुळून आलेला आहे. तिसऱ्या श्रावणी सोमवारी संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि तुमची तिसऱ्या सोमवारची शिवामूठ आहे मुगाची. तिसऱ्या श्रावणी सोमवारी महादेवांच्या पिंडीला मूग वाहिले जाईल. त्यानंतर 4 सप्टेंबरला आहे जन्माष्टमी आणि 5 तारखेला आहे गोपाळकाला. 7 तारखेला पुन्हा एकादशी आलेली आहे आणि 7 तारखेलाच सोमवार आलेला आहे. म्हणजेच एकादशी आणि सोमवार हा या श्रावणातलं खास वैशिष्ट्य म्हणावं लागेल. आणि या श्रावणी सोमवारचं वैशिष्ट्य आणखीन एक आहे. जो शेवटचा चौथा श्रावणी सोमवार आहे त्याला गव्हाची शिवामूठ असणार आहे बरं का. हे सुद्धा या श्रावणी सोमवारचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर सुरुवातीला म्हटलं तसं 10 तारखेला दर्शपिठोरी अमावस्या आहे, पोळा आहे आणि 11 तारखेला श्रावणाची समाप्ती होणार आहे. आता मंडळी, श्रावणात किती सोमवार आणि कोणती शिवामूठ महादेवांना वाहायची आहे याबद्दलचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तो आपण बघू शकता. आणि श्रावणात पुढे जे सणवार येणार आहेत, जसे नागपंचमी, गोपाळकाला, यांचे व्हिडिओ आपण लवकरच बघणार आहोत. मंडळी, तुमच्या घरी बेलाचे झाड आहे का? महादेवांना बेलाची पानं का अर्पण केली जातात? बेलाच्या झाडाचे फायदे, बेलाच्या पानाचे फायदे याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तो व्हिडिओ सुद्धा आपण पाहू शकता. या व्यतिरिक्त श्रावणामध्ये आणखीन कोणकोणत्या विषयांचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील? श्रावणामध्ये केल्या जाणाऱ्या पूजा ज्या आहेत
सण आहेत, व्रतवैकल्य आहेत, त्या सगळ्यापैकी नक्की कोणत्या गोष्टी तुम्हाला याबद्दलची कोणती माहिती तुम्हाला ऐकायला आवडेल हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.